Welcome students. In this period we will study about the disorders related to the thyroid gland. First of all we will see about the hyperthyroidism. So actually this hyperthyroidism is caused due to the increase in the level of the thyroid hormone. जेव्हा आपल्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन म्हणजे थायरॉक्सिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस जो डिसऑर्डर निर्माण होतो त्याला म्हटलेला आहे हायपर ना. हायपर या शब्दाचा अर्थ जास्त असा होतो ना. तर थायरॉक्सिनचं कॉन्सन्ट्रेशन शरीरात जास्त झाल्यामुळे जी डिसऑर्डर आढळते तिला म्हटलेलं आहे हायपरथायरॉइडिझम. सो धिस इन्क्रीजेस द मेटाबॉलिक रेट. चयापचय जो आहे त्याचा रेट वाढतो. सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग, फ्लशिंग that is the sudden redness of the skin, rapid respiration, bulging of the eyeballs, and it also affects the various types of physiological activities. Now the Graves disease, no doubt it is due to hyperthyroidism, also known as exophthalmic goiter. The symptoms of this Graves disease, that is the protruding eyeballs, म्हणजे डोळ्याचे जे बुबुळ आहेत ते बल्जिंग होतात किंवा बाहेर आल्यासारखे वाटतात. प्रोट्रुडिंग म्हणजे बल्जिंग है ना. तर फिगर 9.29 पेज नंबर 212 या ठिकाणी तो एक छोटीशी फिगर दाखवलेली आहे एक्झोऑप्थॅल्मिक गॉइटरची. प्रोट्रुडिंग आयबॉल्स आहे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा. दूसरा सिम्पटम आहे increased BMR. that is the BMR in the last period I have told you that is the basal metabolic rate. तर हा रेट हाय होतो, इन्क्रीज होतो. बट देर इज अ लॉस ऑफ वेट. त्या व्यक्तीचं वजन जे आहे ते कमी होतं. इन्क्रीज्ड हार्ट रेट और हार्टबीट वाढतात. इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर पण इन्क्रीज होतं, हाय होतं. and body temperature also becomes higher. so higher body temperature. तर या ठिकाणी बघा थायरॉक्सिन हार्मोनचे कॉन्सन्ट्रेशन शरीरात वाढल्यामुळे सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रेट जो आहे तो वाढून जातो. BMR वाढतो, BP वाढतो, बॉडी टेम्परेचर वाढतं, हार्टबीट्स वाढतात, परंतु वेट मात्र कमी होतं ना. वेट लॉस इज देअर. दिस इज अबाउट द ग्रेव्स डिसीज. नाउ we will see some other symptoms. Nervousness is there, irritability and the tremor of the fingers. म्हणजे जे हाताची बोट आहे त्यांच्यामध्ये कंपन निर्माण होतात त्याला ट्रिमर ऑफ द फिंगर्स असं म्हटलेलं आहे. दुसरा जो डिसऑर्डर आहे थायरॉइड ग्लँडशी रिलेट असणारा तो आहे हायपोथायरॉइडिझम. हायपो म्हणजे लेस किंवा लो. सो इट इज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ द थायरॉइड हार्मोन. डेफिशियन्सी म्हणजे अभाव असणे किंवा कमतरता असते. जेव्हा शरीरामध्ये थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी होतं तर त्यावेळेस जो डिसऑर्डर निर्माण होतो त्याला हायपोथायरॉइडिझम म्हटलेलं आहे. त्याला दोन कारणं त्यांनी सांगितली आहेत. एक आहे डेफिशियन्सी ऑफ द थायरॉइड हार्मोन आणि दुसरं कारण सांगितलेलं आहे थायरॉइड इक्टोमी ना. तर इथं थायरॉइड इक्टोमी, हा जो इक्टोमी हा शब्द आहे ना याचा अर्थ रिमूव्हल असा होतो आणि थायरॉइड इक्टोमी म्हणजे रिमूव्हल ऑफ द थायरॉइड ग्लँड ना. तर थायरॉइड ग्लँड जर काही कारणाने काढून टाकले असतील शरीरातून तर त्याचं हार्मोनचं प्रमाण पण ऑटोमॅटिकली शरीरात कमी होतं. त्यामुळे जी डिसऑर्डर निर्माण होते तिला म्हटलेलं आहे हायपोथायरॉइडिझम. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे क्रेटिनिझम आहे. सो क्रेटिनिझम मेनली इट ऑकर्स इन इन्फंट्स. नवजात शिशूंमध्ये हा डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतो. छोट्या बाळांमध्ये hypothyroidism actually leads to different types of the symptoms. It shows different types of the symptoms that is known as cretinism. Now see here the cretins. The cretins म्हणजे ज्या इन्फंट मध्ये ही डिसऑर्डर निर्माण झालेली आहे क्रेटिनिझमची त्या इन्फंटला किंवा तो जो पेशंट आहे त्याला क्रेटिन्स म्हणायचं आहे ना. सो दीज क्रेटिन्स शो फॉलोइंग सिम्पटम्स. द सिम्पटम्स आर see here reduced basal metabolic rate. आता बघा बसल मेटाबॉलिक रेट रिड्यूस होतो, उलट कमी होतो, डिक्रीज होतो है ना. लो ऑक्सिडेशन इज देअर. देन द शॉर्ट स्टेचर्ड, थोडीशी उंची कमी असते. स्टेचर या ठिकाणी म्हणजे त्याची जी फिजिकल स्टेट आहे पोझिशन ती है ना
थोडेसे कमी उंचीचे ते राहतात. स्केलेटन फेल्स टू ग्रो, त्यांची जो स्केलेटन आहे त्याची म्हणजे व्यवस्थित वाढ होत नाही. थोडक्यात काय फिजिकल ग्रोथ आहे ना त्यांची ती व्यवस्थित होत नाही. मेंटली रिटार्डेड, बौद्धिक क्षमता जी आहे ती त्यांची त्याची पण वाढ होत नाही. दे शो ड्राय स्किन, त्वचा कोरडी पडते. थिक टंग, जीभ थोडीशी जाड होते. प्रोलॉंग्ड निओनॅटल जॉन्डिस, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस जे नवजात शिशु आहे, नुकतंच जन्मलेले जे बाळ असतात त्यांना जन्मतःच कावीळ झाली असं म्हणतात. थोडेसे येलो कलरचे नेल्स, येलो कलरचे ते आईज, त्यांची स्किन येलो कलरची दिसते. अशा बाळांना काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे असं आपण ऐकतो की जन्मलेल्या बाळालाच कावीळ झालेली आहे, तर त्यालाच म्हणतात निओनॅटल, म्हणजे नुकतंच जन्मलेल्या बाळांना होणारा जॉन्डिस. तर हा एक सिम्पटम आहे क्रेटिनिझमचा. त्यानंतर आहे लेथर्जी. लेथर्जी या शब्दाचा अर्थ होतो ऑलवेज फिलिंग टायर्ड, नेहमी थकल्यासारखं वाटणे. आणि कॉन्स्टिपेशन आहे, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे है ना. तर अशा प्रकारे जे क्रेटिन्स आहेत त्यांच्यामध्ये हे सगळे सिम्पटम्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात है ना. त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्यामध्ये डिसऑर्डर आहे तो मिक्झोडेमा. हा सुद्धा हायपोथायरॉइडिझममुळेच होतो. फरक एवढाच आहे की क्रेटिनिझम हा इन्फंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तर मिक्झोडेमा जो आहे ना हा आपल्याला अडल्ट्स म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्ये बघायला मिळतो. ओके, अशा प्रकारे मिक्झोडेमा ऍक्च्युअली इट इज ऑल्सो द डेफिशियन्सी ऑफ द थायरॉइड हार्मोन, मेनली इट ऑकर्स इन द अडल्ट्स. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॉलोइंग सिम्पटम्स. याच्यामध्ये कोणते कोणते सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. त्या ठिकाणी पहिला सिम्पटम आहे द थिकनेस अँड द पफीनेस ऑफ द स्किन. थोडीशी त्वचा त्यांची जाड होते, पफी होते. अँड द सब क्युटेनियस टिश्यू. द सब क्युटेनियस, क्युटेनियस हा शब्द स्किनसाठी वापरला जातो. तर त्वचेच्या खाली असणारी जी उती आहे, ज्या पेशी आहे, मेनली ऑफ द फेस अँड द एक्स्ट्रीमिटीज. चेहरा आहे की नाही, चेहऱ्याच्या त्वचेखाली असणारे टिश्यू आणि एक्स्ट्रीमिटीज म्हणजे बघा अप्पर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे आपले हात आहेत, फोर लिम्स आहेत, आणि लोअर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे पाय आहेत. तर याला सुद्धा सूज येते, ते पफी होतात है ना, पफ सारखे त्याचं टेक्स्चर होतंय. तर त्याला म्हटलेलं आहे थिकनेस अँड पफीनेस ऑफ द स्किन, सबक्युटेनियस टिश्यू ऑफ द फेस अँड द मेनली एक्स्ट्रीमिटीज. सेकंड सिम्पटम इज द पेशंट लॅक्स अलर्टनेस. अलर्ट राहू शकत नाहीत, एकाग्रता त्यांची कमी होते. आणि इंटेलिजन्स ऑल्सो, सो दे लॅक इंटेलिजन्स. पेशंट सफर्स फ्रॉम स्लो हार्ट रेट. आता या ठिकाणी बघा हायपरथायरॉइडिझम मध्ये आपण बघितलं की सगळे रेट काय होतात, इन्क्रीज होतात. तर त्याच्या विरुद्ध आपल्याला इकडे हायपोथायरॉइडिझम मध्ये लिहित आहे. आपण बघितलं की हायपरथायरॉइडिझम किंवा ग्रेव्स डिसीज मध्ये काय होतं, बीएमआर इन्क्रीज होतो, तर इथे बीएमआर डिक्रीज होतो. त्या ठिकाणी हार्टबीट जो आहे किंवा हार्ट रेट हायपरमध्ये इन्क्रीज होतो. तर या ठिकाणी काय होतं, देर इज स्लो हार्ट रेट. त्याच्या विरुद्ध आहे, कारण थायरॉक्झिनचं या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेशन शरीरामध्ये कमी झालेलं आहे. ओके, लो बीपी. आपण बघितलं हायपरमध्ये हाय बीपी होतो, तर हायपोमध्ये देर इज लो बीपी. अँड द पेशंट ऑलवेज फिलिंग कोल्ड. तर ज्यांना मिक्झोडेमा आहे अशा अडल्टला नेहमी बघा म्हणजे जास्त थंडी वाजत असते त्यांना. सो दे आर ऑलवेज फिलिंग कोल्ड बिकॉज ऑफ लो बॉडी टेम्परेचर. बघा हायपरथायरॉइडिझममध्ये उलट आहे, तिथं बॉडी टेम्परेचर त्यांचं वाढलेलं असतं. इथे काय होतं, बॉडी टेम्परेचर कमी होतं, आणि बॉडी टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्यांना नेहमी थंडी वाजत असते. आणि 6वा मुद्दा आहे द रिटार्डेड सेक्स्युअल डेव्हलपमेंट. तर अडल्ट मध्ये ज्यांना मिक्झोडेमा किंवा हायपोथायरॉइडिझम झालेला आहे त्यांच्यामध्ये सेक्स्युअल डेव्हलपमेंट ही रिटार्ड होते, म्हणजे खुंटीत होते. ओके, त्यानंतर पुढचा डिसऑर्डर आहे तो आहे सिंपल गॉयटर. सो दिस सिंपल गॉयटर इट इज ऑल्सो ड्यू टू हायपोथायरॉइडिझम, बट ऍक्च्युअली द मेन कॉज इज आयोडीन डेफिशियन्सी है ना. आयोडीनची कमतरता झाल्यामुळे हेच द सिंपल गॉयटर इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर. ओके, अँड I have told you that the Graves disease which is caused due to hyperthyroidism it is called as exophthalmic goiter. त्या ठिकाणी आपण बघितलं ग्रेव्स डिसीज म्हणजे मेन कॅरेक्टर होता प्रोट्रुडिंग आयबॉल्स किंवा बल्जिंग आयबॉल्स. आता या ठिकाणी आपण बघूया सिंपल गॉयटर मध्ये काय काय आहे. तर सिंपल गॉयटर ऍक्च्युअली इट इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ आयोडीन
you know that the iodine actually it is needed for the synthesis of thyroid hormone. तर थायरॉइड हार्मोनच्या निर्मितीसाठी आयोडीन हा खूप महत्त्वाचा असा घटक असतो. डेफिशियन्सी ऑफ द आयोडीन इन द डाएट कॉजेस द इनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड लीडिंग टू द सिंपल गॉयटर. या ठिकाणी काय झालेलं आहे की आयोडीनची मात्रा शरीरामध्ये म्हणजे आहारामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यामुळे काय होते की थायरॉइड ग्लँड ही इनलार्ज होते किंवा स्वेलिंग येते, त्याला सूज येते. लक्षात. तर थायरॉइड ग्लँडला सूज आल्यामुळे जो गॉयटर त्या ठिकाणी निर्माण होतो त्याला म्हटलेला आहे सिंपल गॉयटर. तर फरक लक्षात ठेवा, ग्रेव्स डिसीज किंवा एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर आणि सिंपल गॉयटर असे गॉयटरचे दोन प्रकार आहे. मला वाटतं मराठीत गलगंड वगैरे असं काहीतरी म्हणतात या आजाराला, हा गॉयटरला. सो धिस डिसीज इज कॉमन इन हिली एरिया. साधारणतः जे डोंगराळ प्रदेशामध्ये हा आजार जो आहे सिंपल गॉयटर आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. नाव ऍडिशन ऑफ द आयोडीन टू द टेबल सॉल्ट. ना टेबल सॉल्ट म्हणजे मीठ आहे, पण मीठ जे वापरतो तर त्या मिठामध्ये जर आयोडीनचं ऍडिशन केलं तर वी कॅन प्रिव्हेंट द डिसीज. तर टेबल सॉल्ट म्हणजे मीठ आहे. आपण नेहमी जाहिरात बघत असतो की आयोडीन युक्त मीठ आपण खाल्लं पाहिजे. त्याला तेच कारण आहे की आयोडीन हा घटक जर आपल्याला योग्य प्रमाणात शरीरात मिळाला तर थायरॉइड हार्मोनची सिंथेसिस चांगल्या प्रकारे होतं आणि या डिसीजपासून, या डेफिशियन्सी ऑफ आयोडीनपासून जी आहे ती आपली सुटका होते आणि सिंपल गॉयटर हा आजार त्या ठिकाणी प्रिव्हेंट केला जातो. साइज ऑफ द थायरॉइड ग्लँड इज इन्क्रीज इन द सिंपल गॉयटर बट द टोटल आउटपुट ऑफ द थायरॉक्सिन इज डिक्रीज. थायरॉइड ग्लँड खूप मोठी होते आकाराने ड्यू टू इनलार्जमेंट, तरी सुद्धा थायरॉक्सिन हार्मोनचं सिक्रेशन मात्र काय होतं, डिक्रीज होतं. तर सिंपल गॉयटर जिथं नेक रिजन मध्ये सूज आलेली आहे, स्वेलिंग आलेली आहे, तो डायग्राम बघा पेज नंबर 213 वर दाखवलेला आहे. फिगर जे आहे ना 9.13 डायग्राम आहे, तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. तर त्याच्या ज्या गळ्याच्या ठिकाणी जी सूज आलेली आहे दॅट इज ड्यू टू द इनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड. इथे आयबॉलचा काही सिम्पटम नाही लक्षात ठेवा. सिंपल गॉयटरमध्ये आयबॉल जे आहेत ना त्यांची बल्जिंग नाही बघायला मिळत, ती फक्त आपल्याला एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटरमध्ये बघायला मिळते. ओके स्टुडंट, तर दिस इज अबाउट हायपरथायरॉइडिझम अँड हायपोथायरॉइडिझम. नाउ वी विल सी व्हॉट अबाउट the calcitonin hormone. So you know that 3 different types of hormones are secreted by the thyroid gland. थायरॉक्सिन मध्ये T3 आणि T4 मी तुम्हाला सांगितलं. आणि आता हा कॅल्सिटोनिन आहे, इट इज सिक्रेटेड बाय द पॅराफॉलिक्युलर सेल्स or C cells, or these are also called as clear cells. Okay, now this hormone that is calcitonin regulates the concentration of the calcium and the phosphorus. phosphorus म्हणा किंवा फॉस्फेट म्हणा इन द ब्लड, म्हणजे आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करण्याचं काम हा हार्मोन करत असतो. कॅल्सिटोनिन मध्ये कॅल्सी शब्द आलेला आहे ना, म्हणजेच हा कॅल्शियमशी संबंधित आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तर कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा रक्तामध्ये योग्य त्या प्रमाणात मेंटेन करण्याचं, रेग्युलेट करण्याचं काम हा हार्मोन करत असतो. तर दिस हार्मोन दॅट इज calcitonin hormone, it is secreted. So when it is secreted, it is secreted when the concentration of the calcium and the phosphorus in the plasma. इथं प्लाझ्मा लिहा किंवा ब्लड लिहा. तुम्हाला माहिती आहे की ब्लडचे 2 मेन घटक आहेत कंपोनंट. एक आहे प्लाझ्मा, जो लिक्विड पोर्शन असतो ब्लडचा की नाही त्याला प्लाझ्मा म्हणतो. सो प्लाझ्मा प्लस कार्पस्कल्स. कार्पस्कल्स म्हणजे ब्लड सेल्स, ज्याला आपण WBC, RBC, प्लेटलेट्स म्हणतो है ना. तर हे सगळे मिळून ब्लड तयार झालेलं आहे. तर ब्लडमध्ये प्लाझ्मा जो आहे तो त्याचा लिक्विड पोर्शन आहे तो. तर ब्लडमध्ये जर कॅल्शियम आणि फॉस्फरस जो आहे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, इफ इट रायजेस इन द ब्लड, त्यावेळेस कॅल्सिटोनिन हार्मोन जो आहे तो निर्माण केला जातो. मग कॅल्सिटोनिन हार्मोनचं काय फंक्शन आहे, इट लोअर्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड phosphorus in the plasma or in the blood by decreasing their release from the bones. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस हे रक्तामध्ये किंवा प्लाझ्मामध्ये कसे येतात, ते बोन्स मधून येतात. समजलं का. हाडांमध्ये असणारं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे रक्तामध्ये उतरत असतं है ना. पण त्याचं जर जास्त प्रमाण झालं
तर त्या ठिकाणी ते प्रमाण कमी करण्यासाठी कॅल्सिटोनिन हार्मोन हा सिक्रेट केला जातो. मग कॅल्सिटोनिन हार्मोन काय करतो, त्याचे रिलीज होणं हे कमी करतो. ॲज वेल ॲज इट ॲक्सेलरेट द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय द बोन्स. आता उलटी क्रिया या ठिकाणी सुरू होते बघा. ब्लडमध्ये नाही हा सिम्बॉलिक डायग्राम बघा. समजा ब्लड आहे, ब्लडमध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, ॲरो सिम्बॉलिक आहे हा, फॉस्फरसचं प्रमाण वाढले आहे. अशा वेळेस काय होतं, कॅल्सिटोनिन हार्मोन हा सिक्रेट केला जातो. कॅल्सिटोनिन हार्मोन काय करतो की अपटेक ऑफ कॅल्शियम अँड अपटेक ऑफ फॉस्फरस फ्रॉम द ब्लड, समजले का, ब्लड मधून बोन मध्ये, हा, दॅट अपटेक इज इन्क्रीज. मग ऑटोमॅटिक ब्लड मध्ये जास्त झालेला कॅल्शियम, जास्त झालेलं फॉस्फरस कॅल्सिटोनिनच्या प्रेझेन्सीमध्ये पुन्हा बोन मध्ये घेतलं जातं, म्हणजे त्याचा अपटेक होतो बोन मध्ये. आता ब्लड मधलं बोन मध्ये आलं म्हणजे ऑटोमॅटिक ब्लड मध्ये कॅल्शियम लेव्हल जो आहे तो कमी होईल, फॉस्फरस लेवल सुद्धा कमी होईल. त्याचप्रमाणे तो काय करतो, बोन मधून, ही जी ना रिव्हर्सिबल प्रोसेस पहा, म्हणजे इकडचे जो घटक आहे इकडे जाऊ शकतो आणि इकडचा घटक इकडे येऊ शकतो. तर बोन मधून सुद्धा रिलीज होत असतात की नाही, बोन मधला कॅल्शियम ब्लड मध्ये येतो, बोन मध्ये असणारा फॉस्फरस सुद्धा ब्लड मध्ये येतो. आता ब्लड मध्ये येण्याची गरज नाही, ब्लड मध्ये आता उलट कमी करायचे आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस. मग ते कॅल्शियम आणि फॉस्फरस पुन्हा बोन मध्ये काय केलं जातं, अपटेक केलं जातं, घेतलं जातं. आणि बोन मधून रिलीज होणारे हे दोन घटक जे आहे की नाही, तर त्याचं रिलीज हे सुद्धा डिक्रीज केलं जातं, म्हणजे कमी केलं जातं. अशा प्रकारे मग दोन्हीकडे जो कॅल्शियम फॉस्फरस जे आहे की नाही त्याचं ब्लडमध्ये योग्य त्या प्रमाणात ते ठेवले जातात. अशा प्रकारे हे झालं फंक्शन कॅल्सिटोनिनचं. ओके स्टुडंट, हिअर वी कंप्लीट द थायरॉइड ग्लँड and all the hormones, disorders, etc. of the thyroid gland. In the next period, we will see remaining type of the endocrine glands. Okay, student. Till then, goodbye.